एका व्यक्तीचे आजचे वय त्याच्या आईच्या आजच्या वयाच्या 2/5 इतके आहे. 8 वर्षानंतर ते त्याच्या आईच्या त्यावेळेच्या वयाच्या 1/2 इतके असेल तर त्याच्या आईचे आजचे वय किती? पोरांनो एक लक्षात घ्या, तुम्हाला इथे दिलं काय 2/5 दिलंय. 5 अंक, 5 जो हा अंक म्हणजे मोठा अंक हा मोठ्या व्यक्तीसाठी घ्यायचा, तर लहान अंक हा लहान व्यक्तीसाठी घ्यायचा. म्हणजे इथे 2 अंक हा आपण कोणासाठी घेऊ? हा मुलासाठी घेऊ, मुलाचे वय असं आपण म्हणू. आणि मोठा अंक इथे आपण आईसाठी घेऊ, म्हणजे आईचे वय. ठीक आहे, असं घ्यायचे. आता इथे बघा 8 वर्षानंतर विचारू किंवा 8 वर्षापूर्वी विचारू, इथे कोणताही अंक दिला फक्त तो वर्षानंतर असो की वर्षापूर्वी असो कधी असो तर याला गुणीला मात्र तो घ्यायचा. इथे 8 2 किती होणार पोरांनो? 16. म्हणजेच मुलाचे वय किती येणार? 16 वर्ष येणार. तर आईचे वय किती येणार? 8 40 वर्ष येणार. म्हणजेच याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 तिथेचं योग्य उत्तर आहे. हा जर प्रश्न तुम्हाला नीट समजला असेल तर पोरांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा.